नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वर्षाच्या शेवटी जे आहे तर ते 31 डिसेंबरला आजचा व्हिडिओ आपला येतो आहे. सर्व आपल्या लाभार्थ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आणि पुढील वर्षामध्ये जे आहे तर ते तुमचं आयुष्य सुख समृद्धीचं जावं हीच ईश्वराकडे आपण प्रार्थना करूया. तसेच सर्व लाभार्थ्यांना पुढील वर्षामध्ये कंटिन्युअसली अनुदान जे मिळो आणि त्यांच्या जे आयुष्यातले जे काही कामं आहेत तर ती योग्य प्रकारे हो अशी आपण देवाकडे ईश्वराकडे आणि या निसर्गाकडे प्रार्थना करूया. आज आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती जाणून घेणार आहोत. त्यामध्ये तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच डिसेंबर महिन्याचे अनुदान जे आहे तर ते याची तारीख मी अनेकदा तुम्हाला सांगितलेली आहे. पुन्हा एकदा आपण ती तारीख जे आहे तर ते देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आपण दररोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि तशीच माहिती आज आपण पोहोचवणार आहोत. जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये जर प्रश्न विचारता येत नसेल तर तुम्ही व्हॉट्सॲपला देखील आपले प्रश्न विचारू शकता. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे, त्याला जॉईन करा आणि तिथे ॲडमिन नंबरला तुम्हाला मेसेज करावा लागेल. त्यानंतर आमची टीम जी आहे तर ती तुम्हाला मदत करेल. ठीक आहे. आता आपण आजचा पहिला प्रश्न जो आहे तर तो घेऊया. अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे आणि तो आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे. रवी यांचा आजचा पहिला प्रश्न आहे. ते आपल्याला विचारतात, सर मी तहसील कार्यालयात गेलेलो होतो, त्यांना मी विचारले ऑथेंटिकेशन करायचे आहे, तर त्यांच्याकडून उत्तर मिळालेले आहे की आम्ही आधारच्या द्वारे म्हणजे आधार कार्डवरून ऑथेंटिकेशन केलेले आहे. तर सर मला आता काय करावं लागेल? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हॉट्सॲपचा प्रश्न आपण घेतलेला आहे. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमच्या तहसील कार्यालयाने आधार कार्डवरून ऑथेंटिकेशन केलेले आहे असं ते म्हणत असतील तर जे आहे तर ते ठीक आहे. त्यांनी आधार कार्डवरून ऑथेंटिकेशन केले म्हणजे काय केलं तर तुमचे नाव जे आहे तर ते दिव्यांग कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर ते नोंदवलेले आहे. परंतु ऑथेंटिकेशन हे जे आहे तर ते सहसा आपल्या बोटाचे ठसे किंवा मग आपल्या फेस ऑथेंटिकेशन वगैरे होऊन केलं जातं. तर आता जर ते सांगत असतील केलं आहे तर तुम्ही 1 महिना वाट बघा, कारण आपण त्यांना दोषी पण नाही ठरवू शकत आणि डायरेक्ट त्यांच्यावरती ब्लेम पण नाही करू शकत, कारण ते म्हणतील की आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त कळतं का, अशा पद्धतीचे उत्तर ते देतात आणि मग त्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्यामुळे एक महिना थांबा आणि परत तुम्ही सांगा की सर तुम्ही तर म्हटले होते ऑथेंटिकेशन केलेलं आहे परंतु इथे आम्हाला अनुदान तेवढेच आलेले आहे, तर यावर काय करावं. मग 1 महिना थांबून जे आहे तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता. आता जर तुम्ही लगेच गेलात तर ते तुम्हाला योग्य ते कॉपरेट करणार नाही. तर आशा करतो रवीजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. पुढील जो प्रश्न आहे तर तो RD असं त्यांचं नाव दाखवत आहे. ते आपल्याला विचारतात, सर डिसेंबरचे पैसे कधी येणार आहे, अद्याप काही अपडेट आहे का? त्याचबरोबर ते विचारतात, सर पोर्टलवरती मेसेज चेक करायला गेलो तर तिथे देखील स्टेटस दाखवत नाही. तर बघा, पोर्टल तर सरकारने बंदच केलेला आहे, परंतु डिसेंबरच्या हप्त्याविषयी मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे. 3 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. 3 तारखेनंतर काही अपडेट आल्यास आम्ही तुम्हाला कळवू, कारण बऱ्याच तालुक्यांकडून 3 तारखेपर्यंत वाट बघा अशी माहिती आम्हाला मिळालेली होती. त्यामुळे आम्ही तुम्हाला एक अंदाजे तारीख सांगतो की 3 तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा आणि त्यानंतर जे आहे तर ते पुढील अपडेट आपण घेणार आहोत 3 तारखेच्या नंतर. ठीक आहे. तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. पोर्टल कधी चालू होणार आहे तर मागे आपण एक प्रयत्न केलेला होता, त्यानंतर ते पोर्टल चालू झालेलं होतं, परंतु आता परत आपल्याला जे आहे तर ते त्या विभागाकडे आपल्याला चौकशी करावी लागेल आणि त्याविषयी आम्ही कधी चौकशी करायची किंवा काय होणार आहे तर ते माहिती एकदा गोळा करून जे आहे तर ते तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो. ठीक आहे. त्याचबरोबर पुढील काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूया. बघा, पुढील प्रश्न असा आहे की बऱ्याच लाभार्थ्यांकडून असं विचारलं जात आहे की सर 2 महिन्याचे पैसे आम्हाला येणार का, 3 महिन्याचे पैसे आम्हाला येणार का? तर बघा, मी तुम्हाला याआधी देखील सांगितलेलं आहे आणि आज देखील पुन्हा एकदा तेच सांगतोय की सरकारने 2 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार, 3 महिन्याचे जमा होणार की नाही होणार याविषयी अद्यापही कुठली घोषणा केलेली नाही आहे. परंतु आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार
बरीच लोक असं विचारतात की सर तुमच्या अनुभवानुसार सांगा, तुम्हाला काय वाटतं. तर आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार जे आहे तर ते सरकारकडून एक काम केलं गेलं आहे की जेवढे कमी पैसे देता येईल किंवा जेवढ्या कमी लाभार्थ्यांना देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केला गेलेला आहे. आणि त्या कारणामुळे असं झालं आहे की काय होणार की जर तुम्हाला आता पैसे मिळणार जानेवारीमध्ये जे काही पैसे मिळणार तर ते डिसेंबरचे असे पकडून चालणार, आणि ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे मिळाले नाही आणि ज्या लाभार्थ्यांना परत डिसेंबर मिळालेले आहे, जे नोव्हेंबरचे न मिळता डिसेंबरचे डायरेक्ट मिळाले, तर मग अशा लाभार्थ्यांनी परत त्या नोव्हेंबरच्या पैशांची वाट पाहत राहणं काही म्हणजे गरजेचं नाही असं सरकारचं म्हणणं आहे, असं आपण पकडून चालूया. कारण याआधी देखील असं झालेलं आहे काही प्रमाणातच, जसं की 5 फेब्रुवारी 2024ला काही लाभार्थ्यांना 2 महिन्याचे पैसे मिळालेले होते आणि जे आहेत तर ते बऱ्याच लाभार्थ्यांना 1 महिन्याचे पैसे मिळाले होते आणि तेव्हा 1500 रुपये सर्वांना मिळायचे. तर असं झालेलं होतं. त्यामुळे आत्ता तुम्हाला 2 महिन्याचे पैसे एकत्र येईल का याविषयी थोडंसं शंका आहे, कारण याविषयी 1 महिन्याचेच कधी द्यायची तारीख अद्याप ठरवलेली नाही आहे आणि जी तारीख ठरवली होती तर ती तारीख तर निघून गेलेली आहे. तर त्यामुळे कुठेतरी ताळमेळ बसत नाही आहे. त्यामुळे तुम्ही जे मला विचारता की सर तुमच्या अनुभवानुसार सांगा, तर आता माझ्या अनुभवानुसार हे सांगतो की तुम्हाला आता जे पैसे मिळेल, आता आपण 3 तारीखपर्यंत माहिती मिळालेली की 3 तारखेपर्यंत वाढ बघा, तर 3 तारखेनंतर जे काही पैसे तुम्हाला मिळतील तर ते तुम्हाला 1 महिन्याचे पैसे मिळतील, 2 महिन्याचे मिळणार नाही असं मला तरी आत्ता वाटत आहे. आणि 2 महिन्याचे मिळेल अशी कुठेही घोषणा अधिकृतपणे झालेली नाही. त्यामुळे तुमच्या ज्या लाभार्थ्यांना असा प्रश्न आहे की 2 महिन्याचे पैसे मिळालेले नाही आहे, 2 महिन्याचे मिळतील का, तर त्यांच्यासाठी ही माहिती होती. त्यानंतर बघा महत्त्वाचे प्रश्न देखील बरेच आहेत, बरेच वेगवेगळे प्रश्न आहेत. बऱ्याच लाभार्थ्यांनी UDID जे आहे तर ते अपडेट केलेलं आहे. बरेच लाभार्थी असे आहेत, दिव्यांग लाभार्थी खास करून, त्यांनी अपडेट केलेलं आहे UDID कार्ड आणि तालुक्याच्या ठिकाणी कागदपत्र पण दिलेली आहेत. असं ते सांगतात की सर आम्ही जाऊन आलेलो आहेत, कागदपत्र दिलेली आहे आणि जे डिसेबिलिटी कार्ड आहे ते देखील अपडेट केलेलं आहे. परंतु तरी देखील ते सर्व करून देखील त्यांना नोव्हेंबर महिन्याचे ज्यांना पैसे आले त्यांना 1500 आले. मग आता काय करावं हा त्यांचा एक मोठा प्रश्न आहे की सर आता आम्ही काय करावं, कारण आम्ही तर सर्व दिलेलं आहे आणि तरी देखील आले नाही. तर काय झालं आहे की तुम्ही अपडेट तर केलं आहे तुमच्याद्वारे आणि डॉक्युमेंट्स पण दिलेली आहे, पण तालुक्याच्या ठिकाणाहून जे काही अपडेट करायचं तुमचं जे नाव आहे तर ते पहिल्यांदा तुम्ही जेव्हा योजनेचा लाभ घेतला तेव्हा तुम्ही संजय गांधी निराधार योजना या योजनेतून लाभ घेतलेला आहे. आणि पूर्वीला जेव्हा योजना चालू करायच्या तर तेवढं एवढं काही हे नव्हतं, कारण प्रत्येकाला सारखे पैसे मिळायचे, तर कुठल्याही एका योजनेतून त्याला लाभ दिला जायचा. परंतु आता कसं झालं आहे की आता दिव्यांग लाभार्थ्यांना पैसे वाढलेले आहे. मग दिव्यांग ही नोंद असेल तरच त्या लाभार्थ्यांना सरकारकडून पैसे जे आहे तर ते त्यांच्या नावाचे पैसे निघत आहे टोटल. तर अशा प्रकारे जे आहे तर ते प्रॉब्लेम येते. म्हणजे तुमचं काय झालं की नोंद नसल्या कारणामुळे जे आहे तर ते तुम्हाला पैसे येत नाही. ठीक आहे, तर तुम्ही काय करावं की तुम्ही आता डॉक्युमेंट्स वगैरे न देता तुम्ही त्यांना विचारा की सर आमची दिव्यांग म्हणून नोंद आहे का पोर्टलला. जर नोंद असेल तरच ते तुम्हाला पैसे येतील, अन्यथा तुम्हाला ते पैसे पुन्हा 1500 येणार आणि तुम्ही परत आम्हाला फोन करणार. म्हणजे फोन न करावं असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. तुम्ही फोन करत चला, व्हॉट्सॲप मेसेज करत चला, ठीक आहे, फोन न लागल्यास व्हॉट्सॲप कॉल करत चला, परंतु माहिती जी आहे तर ती पूर्ण ऐकून तुम्ही योग्य तो निर्णय घेणं आमच्याकडून अपेक्षित असतं. ठीक आहे. आणि आता डिसेंबरच्या महिन्याच्या तारखेविषयी जर बोलायचं झालं तर त्याविषयी मी तुम्हाला सांगतो. याआधी देखील सांगितलेलं आहे की डिसेंबर महिन्याची तारीख जी आहे तर ती डिसेंबर महिन्यातच ते पैसे येणे अपेक्षित होते, परंतु आता आज जवळजवळ 31 तारीख म्हणजे डिसेंबरचा शेवटचा दिवस आलेला आहे आणि तरी देखील डिसेंबरचे पैसे आलेले नाही. तर 3 तारखेपर्यंत हे पैसे येतील अशी माहिती माझ्याकडे सध्या उपलब्ध आहे. यामध्ये काही चेंजेस असल्यास, काही बदल झाल्यास नक्की तुम्हाला कळवू. तसेच पुन्हा आम्ही आज तर शक्य होणार नाही, परंतु उद्याला म्हणजे 1 तारखेला वेगवेगळ्या ऑफिसेसला, वेगवेगळ्या कार्यालयाला संपर्क साधून ती लोकं काय म्हणत आहेत, त्यांच्याकडे काय माहिती आहे याविषयीची माहिती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ती माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाकी आजच्या पुरतं एवढंच. तुमचे प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा आणि तुमचे प्रश्न तिथे तुम्ही विचारू शकता ॲडमिन नंबरला, किंवा मग कमेंट बॉक्समध्ये देखील तुमचे प्रश्न विचारू शकता. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.